नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. आता तुम्ही बघत असाल की ही नक्की केली आहे कुठे, सगळीकडे दिसतंय घराचा आवर, सोफा वगैरे हे ते. तर येस, जशी तुमची सगळ्यांची उत्सुकता आहे, मी आली आहे मराठी बिग बॉस सीझन 7च्या घरात. येस, आता आपण आलो आहोत बिग बॉसच्या घरात आणि आता आपण आहोत गार्डन एरियामध्ये. तुम्ही सगळ्यात पहिलं बघू शकता की इथे मोठं असं बिग बॉसचं पॅनल लावलं आहे, बिग बॉस मराठी सीझन 7चं, गरुडाच्या अक्षरशः पंखांसोबत. आणि तुम्ही थीम पण बघू शकता, खूप अशी सुंदर थीम आहे. लेपर्ड लावले, प्रत्येक गोष्ट अशी बारकाईने डिझाईन केली गेली आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही बघू शकता, अगदी बारकाईने डिझाइन केली गेली आहे. अगदी तुम्ही बघाल ती लेपर्डची डिझाईन, गार्डन एरियासाठी एक वेगळी थीम रचली आहे. पार बघाल तर लेपर्डची डिझाईन, ग्रीन तुम्ही इथे दरवाजा बघू शकता. परत सोफा, लिटरली हे मॅट्स जे आहेत ते गवताचे, म्हणजे प्रॉपर गार्डन वाटण्यासाठी ते गवताचे मॅट्स. दार उघडणार आणि नशिबाचा गेम पालटणार, हे जशी की त्यांची टॅगलाईन आहे त्याप्रमाणे 800 खिडक्या आणि 900 दारं ही अशी थीम आहे या सीझनची. जसं की आपण सगळे बघतो नेहमी गार्डनमध्ये आपल्याला एक असा बाकडा बघायला बसतो, बघायला भेटतो. तर इथे सुद्धा एक बाकडा दिला आहे. पण तो बाकडा कशासाठी आहे हे आपल्याला नंतर कळेलच. इथेच सगळे जेव्हा आपण येतो तेव्हा सगळेजण तुम्ही बाकीचे सीझन बघितला असाल तेव्हा सगळेच एकदा गार्डन एरियामध्ये, आणि सेलिब्रिटीज जे बिग बॉसमध्ये एंटर होतात त्यांच्यासाठी खास असा जिम एरिया पण केला गेला आहे. अलॉंग विथ मिरर जिम एरिया. सुंदर असे ग्लासेस मोठे मोठे लावलेले आहेत. ज्यांना स्विमिंगची आवड, तुम्ही बघू शकता इथे, ज्यांना स्विमिंगची आवड असेल त्यांच्यासाठी खास हा पूल पण बनवला गेला आहे. असं स्पोर्ट्स पूल जसा असतो तसा पूल बनवला गेला आहे. बघू शकता तुम्ही, लिटरली एवढे क्लिअर मिरर आहेत की माझ्यासकट इवन माझा कॅमेरामन हा सुद्धा क्लिअरली इतका दिसतोय. पूल सकट तुम्ही बघू शकता की इथे सगळीकडे अगदी बारकाईने बघाल ना तर चोहीकडे कॅमेरे लावले. चोहीकडे अगदी एवढीशी मोमेंट सुद्धा तुमची कॅप्चर करता येईल की चोहीकडे, म्हणजे सगळीकडे चारी बाजूला तुम्ही कॅमेऱ्याने घेरलेले असतात. 100हून अधिक कॅमेरे लावलेले आहेत प्लस. आणि हा महाद्वार जिथून सगळ्या कंटेस्टंटची एंट्री होणार आहे. आणि हे मेन दरवाजा तुम्ही बघू शकता, जस्ट त्याच्या अगदी बारकाईने अगदी त्याची डिझाईन केली गेली आहे. तुम्ही बघू शकता ह्या साईडला. आणि जेव्हा तुम्ही एंटर करताय तर तुम्ही अगदी एंटर केल्या राईट साईडला बघू शकता गार्डनमध्ये एक अशी रूम केली गेली आहे. म्हणजे इथे गप्पा, गॉसिप, चिटचॅट, सगळी जी दुसरी वेगळी जी खिचडी पकणार आहे ना ती इथे पण पकू शकते किचनच्या व्यतिरिक्त. तर ह्याच्यात पण एक आरसा दिला गेला आहे तुम्हाला, प्लस पूर्ण गार्डनची थीम. सोफा, लिटरली खूप छान सोफा आहे. एक टेबल, आरसे, रोटेटिंग कॅमेरा आहे, लाईट्सने पूर्ण सजवलंय. आता हा तर स्पेस तुम्ही बघितलातच. आणि तुम्ही जो हा इथे आरसा बघताय ना, हा आरसा तर आहेच, पण ह्याच्या मागे खरं तर एक सिक्रेट दरवाजा असू शकतो. मी जस्ट आता त्याला मूव्ह करून बघितलं तर तो दरवाजासारखा लिटरली हल्ला. माइट बी तो सिक्रेट दरवाजा एक असू शकतो. बघूया आपण पुढे काय होतंय ते. तर जसं आपण बाहेर पडतो तसं तुम्ही राईट साईडला बघू शकता असे फुलदाणे ठेवलेले आहेत. पूर्ण गार्डनचा फील दिलाय. फुलदाणे ठेवलेले आहेत, ते लॅम्प्स, लिटरली ते रोटेटिंग. बाकडा इथे सुद्धा दिलाय. इथे सुद्धा बाकडा विथ पिलोज दिलेला आहे. तुम्ही तेही बघू शकता. आणि जसं तुम्ही आत जाताय तसं इथे एक 2 सोफा सेट दिलेले आहेत. गार्डन एरिया तर आपल्याला एक्सप्लोअर करून झालाय आपण. आता आपण जाणार आहोत किचन आणि लिव्हिंग एरियामध्ये. चला तर मग बघूया. खूप सुंदर असं थीम टाईप तुम्ही बघू शकता किचन आणि लिव्हिंग एरिया केलेला आहे. हा लिव्हिंग एरिया तुम्ही बघा. लिव्हिंग एरिया अक्षरशः म्हणजे सगळ्या कंटेस्टंटसाठी ते एक वेगळं हे असणार आहे. मध्ये टेबल, LED. आल्या जसं आपण पाहिलं की इथे एक सोफा होता. लिटरली सगळ्या कंटेस्टंटसाठी एक सोफा विथ कुशन. आणि जसं तुम्ही राईट साईडला बघताय, एक आपण म्हणू शकतो ह्याला म्हणू शकतो की एक क्वालिटी टाईम, ज्याला एक सेल्फ टाईम हवा असेल त्याच्यासाठी ही माइट बी रूम बनवलेली असेल. आपण बघूया इथे आतमध्ये. इथे सुद्धा कॅमेराज आहेत, रोटेटिंग कॅमेराज अक्षरशः बघू शकता. ती एक सिटिंग टेबल आहे इथे, प्लस तो मिरर,
किती वेगळ्याच टाईपने डेकोरेट केलेला असं डेकोरेटिव्ह रूम आहे तो. फक्त ते अशी दरवाजा टाईप मला इथे वाटतंय, पण ते काय असेल हे आपल्याला बिग बॉस चालू झाल्यावरच आपल्याला बिग बॉस सांगतील. इथे तुम्ही बघू शकता बिग बॉसचं चिन्ह, म्हणजे बिग बॉसचा जो आय असणार आहे किंवा डोळा असणार आहे त्या कंटेस्टंट्सवरती, तो डोळा जो सगळ्यांवरती नजर ठेवून असतो, सगळ्या प्रत्येकाच्या बारकाईवरती, तो डोळा तुम्ही बघू शकता. इथे असं डोर टाईपच आहे, पण ते काय आहे किंवा काय असू शकतं हे आपल्याला लवकरच कळेल. इथे तुम्ही बघू शकता LED दिलेलं आहे, LED प्लस. ह्याच्याच आपण जर पुढे येतोय तर आपल्याला कन्फेशन रूम, सगळ्यात महत्त्वाची कन्फेशन रूम एक अशी रूम असते जिथे बऱ्याचशा गोष्टी घडणार असतात किंवा उलगडणार असतात बिग बॉसमध्ये. आणि ह्या रूममध्ये जाण्यासाठी भीती सगळ्यांनाच ही असते. सगळ्यांच्या मनात जेव्हा कन्फेशन रूममध्ये जेव्हा नाव येतं की ह्या स्पर्धकाला जेव्हा कन्फेशन रूममध्ये, आता तो रूम ओपन नाही आहे, लवकरच तो रूम ओपन होईल आणि दर सीझनप्रमाणे हा रूम छानच असणार आहे, अप्रतिमच असणार आहे, उत्तमच. इवन त्याचं तुम्ही डेकोर पण बघू शकता. जसं तुम्ही बघितलात गार्डन एरिया आणि लिव्हिंग एरिया खूप वेगळं डेकोर आहे. थीम जसं त्यांनी सांगितली 800 खिडक्या 900 दारं, बरेचशी दारं खिडक्या आरसे तुम्ही बघू शकता. इथे सुद्धा तुम्हाला कॅमेराज दिसत आहेत, रोटेटिंग कॅमेराज इतके आहेत की विचारू नका. जसं की आपण लिव्हिंग एरियामध्ये आहोत, हे काहीतरी मला वेगळं दिसतंय. म्हणजे ही गॉसिप रूम पण असू शकते, कारण ह्याचं जर तुम्ही बघितलात ना ऑटोमॅटिकली डोअर ओपन होतोय. हां, जर कंटेस्टंट आत जात असेल तर ऑटोमॅटिकली डोअर ओपन होतं आणि जर बाहेर येत असेल तर तो क्लोज होतो ऑटोमॅटिकली. प्लस इथे बसण्यासारखं असं कम्फर्टेबल इवन सोफा वगैरे पण दिला आहे आपल्याला. आपण असं म्हणू शकतो की एखादी गॉसिप किंवा काय असं असेल ती लोक इथे बसू शकतात. असं बघा, तुम्ही आता पण बघू शकता. जर मी आत आहोत आम्ही दोघं, एखादं जर काही डिस्कस करायचं असेल तर तो डोअरसुद्धा क्लोज होताना दिसतोय मला. आणि आत्ता जर मी बाहेर जाते, जशी मी एंट्रन्स जवळ आली तो डोअर ओपन होतो लिटरली. हे पण खूप असं सुंदर डेकोरेट केलं आहे. म्हणजे स्वतःची बेडरूम किंवा एखादी प्रायव्हेट स्पेस आपण ज्याला म्हणू शकतो ती आहे की ती असू शकते. पिलोज ठेवलं आहे, टेबल आहे, टेबल लॅम्प वगैरे सगळी सोय केलेली आहे इथे. आणि आपल्या सगळ्यांचं फेवरेट प्लेस जिथे बऱ्याचशा खिचडी पकतात, तडकेसुद्धा लागतात जेवणाव्यतिरिक्त, ते म्हणजे डायनिंग टेबल. तर हा आहे प्रशस्त असा डायनिंग टेबल. कम्फर्टेबल चेअर्स दिल्या त्याच्यात. प्लस तुम्ही बघू शकता की काहीतरी असं आहे की नाही, हे शोपीस आहे. आतमध्ये तुम्ही बघाल ना एक मोठी किल्ली दिली गेली आहे. जसं बोलले ना दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार, तर प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल ना असे किल्ल्या लावलेले. किल्ल्यांचं एक वेगळं डेकोरेशन दिलं आहे. आणि येस, ते शोपीस अक्षरशः मेटलचे तुम्ही बघू शकता फ्रूट्स दिले गेलेत. सोन्याची केळी, टरबुजा, सफरचंद. आणि हे आहे ते दुधाचं भांडं आहे, आपण म्हणू शकतो ह्याला असं की येस, हे जार आहे, काचेचं जार आहे. प्लेट आहे एक आणि डायनिंग टेबल. प्लस इथे सुद्धा एक आपल्याला सोफा दिलाय. इथे सुद्धा आपल्याला एक सोफा दिलाय छान असा. इवन त्याच्यासोबत आपल्याला बघू शकता तुम्ही की एक ब्लँकेट दिलेलं आहे त्यांना, पिलोज, टेबल. इथे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी काही डिस्कस होऊ शकतात. तर जसं की आपण आता ह्याची टूर तर केलीच लिव्हिंग एरियाची, त्याच्याच बाजूला अगदी लागून आपण डायनिंग टेबलची पण टूर केली. त्याच्याच जसं आपण किचनमध्ये तुम्ही बघू शकता इथे डायनिंग टेबल आहे. इथून मी किचनमध्ये एंट्री घेते, त्या एंट्रीलाच आहे ना एक मोठा आरसा दिलाय +2. हे म्हणजे इथे पण तुम्ही बोलू शकता की सगळीकडे आरसे आहेत, सगळीकडे चोहीकडनं आपल्याला बघण्यात. मी आत्ता जशी एंटर झाले किचनमध्ये, एक पंपकिन मला दिसतं इथे, भोपळा आपण म्हणू शकतो. फ्रूट्स, भाज्या वगैरे ठेवायला ती प्लेट्स, पेपर अँड सॉल्टसाठी ते जी भांडी असतात ती, चहा पावडर, ओढा भला मोठा
100 डेजसाठी चहा पावडर त्यांनी दिली गेली आहे. आता तुम्ही हे बघू शकता की हे जे जार दिलेले आहेत त्याच्यावरती ऑलरेडी लिहिलेलं आहे की बाबा ह्याच्यात शुगर, ह्याच्यात कॉफी, ह्याच्यात टी, म्हणजे ज्याला जे हवं आहे ते तो घेऊ शकतो. युटेन्सिल्स दिले, स्पून दिलंय, सूप स्पून आहे तो, युटेन्सिल्स दिलेत जिथे वापरू शकता. शेगडी, भली मोठी शेगडी दिली आहे, त्याच्यात तुम्ही राईस प्रिपरेशन वगैरे, घरात खूप मेंबर्स असणार आहेत सो राईस प्रिपरेशनसाठी वगैरे तुम्ही यूज करू शकता. आणि चॉपिंग बोर्ड, चॉपिंग बोर्ड तुम्ही बघू शकता. चॉपिंग बोर्ड आहे, काही मॅट्स आहेत इथे. सिनामन स्टिक्स म्हणून इथे लिहिलेलं आहे बट ते काचेच्या बरण्या आहेत, बे लिव्स आणि ह्याच्यात मोस्टली आपल्याकडे आई लोणची वगैरे ठेवायला वापरते, माईट बी त्यासाठीच असेल. इथे हे मला माहीत नाही पण मला असं वाटतं हे व्हेजिटेबल बास्केट असावं. व्हेजिटेबल बास्केट, रिफाईंड ऑइलसुद्धा दिलं आहे फूड प्रिपेअर करायला. रादर दॅन तुम्ही इथे असे खाचे बघू शकता, कप्पे आपण ज्याला बोलतो, फर्निचर. येस, ते तुम्ही बघू शकता की सगळे स्पून्स वगैरे ऑलरेडी अवेलेबल. जिथे नेहमी तडका लागतो, ज्या तडक्याची मजा सगळ्यांना घ्यायची असते, असा तडक्याचा पॅनसुद्धा अवेलेबल करून दिला आहे. येस, आणि ह्याच्यातसुद्धा सगळे म्हणजे जे किचनमध्ये यूजफुल असतील, जे किचनमध्ये यूजफुल असतील असे सगळे मला इथे आयटम्स दिसतात की सगळं अगदी पोलपाट लाटणं तर मला दिसलंच. प्लस आता आपण खाली बघूया थोडं. येस, तुम्ही इथे बघू शकता सगळ्या प्रकारची युटेन्सिल्स आहेत, सगळे अगदी खलबत्ता, पोलपाट, वरती काय असं बास्केट वगैरे ठेवलेलं आहे. अजून पण युटेन्सिल्स आहेत जसं की भात वगैरे बनवायला किंवा भाजी अशी मोठं भांडं दिलेलं आहे. खाली कुकर वगैरे पण प्लस दिलेले आहेत. आपण दुसऱ्या कबडमध्ये बघूया. नाही, इथे गॅसची लाईन आपण बघू शकतो. इथे गॅसची लाईन आहे एक नॉर्मल गॅससाठी, गॅसचं कनेक्शनच वेगळं ठेवलं आहे. इथे आपण बघूयात काय आहे. सध्या तरी हे रिकामी आहे, भरेल लवकरच. जसे जसे कंटेस्टंट घरात येतील तसे भरेल. तसं इथे बघू शकता तुम्ही. येस, ऑइल पोरर आहे. ऑइल पोरर जे यूज आहे, 2 ऑइल पोरर आहे ना. ऑइल पोररसाठीच हा एक पूर्ण सेक्शन दिला आहे. प्लस खाली तुम्ही बघू शकता. येस, गाळणीपासून सगळं दिलेलं आहे. गाळणीपासून चॉपर बोर्ड वगैरे पण वेगळं दिलं आहे. गाळणीपासून सगळं वेगळं दिलेलं आहे. आणि ह्याच्यात तुम्ही येस, परत कपडे लागणार असतील तर कॅरी बॅग्स, भाजी मंडईला आपल्याला लागतात म्हणून कॅरी बॅग्ससुद्धा दिल्यात. प्लस ओव्हन, जी खरंच हौशी नीड आहे तो ओव्हनसुद्धा दिलेला आहे. चालूच आहे ओव्हन. बघू शकता इथे असं शोपीस म्हणून ठेवलेलं आहे प्लांट्स. आणि इथे स्नॅक बॉक्स वगैरे आपण म्हणू शकतो याला, बिकॉज इथे ह्या बरणीवरती स्नॅक्स दिलं आहे. इथे बिस्किट्स म्हणजे रोटी बॉक्स, चपात्या वगैरे ठेवायला जर केले तर. मसाला बॉक्स, युजली मसाला बॉक्स हा प्रत्येक घरी असतो. हो, ठेवलेला आहे मसाला बॉक्ससुद्धा. आणि ह्याच्यात तुम्ही बघू शकता, ह्याच्यावर लिहिलं आहे कॅश्यू. आणि ह्याच्यात मिठाई म्हणजे स्वीट आहे, कॅश्यू बॉक्स. ब्रेडसाठी सुद्धा लिटरली ट्रे प्लस तो बॉक्स दिला आहे. अनियन पटॅटोजसाठी वेगळं आहे. तुम्ही हे परत बघू शकता की फ्रूट्स ठेवायला आपण बोलू शकतो की ते एक सेट दिलेला आहे. त्याच्यात कप, चहा कॉफीसाठी स्पेशली कप, जे सगळ्यांना म्हणजे असे गरजेचे. स्पून्स, सगळ्या अगदी लागणारी घरातील प्रत्येक घरात लागणारी किंवा प्रत्येक किचनमध्ये लागणारी बारकाईने अगदी सगळं डिझाईन करून जे लागणार आहे त्याच्यासाठी सगळं अवेलेबल करून दिलं इथे. आणि इथे इवन ग्लासेस दिलेले आहेत. वॉश बेसिन. इथे अजूनसुद्धा खाली खाचे आहेत, अजूनसुद्धा खाली कप्पे आहेत. आपण त्याच्यातसुद्धा बघूया एक्झॅक्टली काय. येस, ह्याच्यात बास्केट सध्या काही रिकामी आहेत. खाली तुम्ही बघू शकता काही काचेचे भांडी दाखवले गेलेत. काचेचे भांडी दाखवले गेलेत. 2 इवन डिशवॉश जेल पण दिलंय. ह्याच्यात सध्या तरी काहीच नाही. माईट बी हे किचनचं सिंक असू शकतं, बेसिनचं. हे सुद्धा ड्रॉवर सध्या रिकामी आहेत.
येस, बास्केट आणि ही अशी नॉर्मल भांडी, बॉक्सेस आहेत काही, तुम्ही काही ठेवू शकता त्याच्यात. हा येस, हा प्युरिफायर असू शकतो. प्युरिफायर आहे हा, येस प्युरिफायर आहे. आणि इथे अजून काहीतरी ओपन करण्यासारखं नाही आहे. इथे अजून काही ओपन तर होत नाही आहे. सो बघू आपण पुढे काय असेल ते. आणि सगळ्यात मेन गोष्ट, ज्याची एक्साइटमेंट सगळ्यांनाच असते, हे नक्की काय. आणि जसे बोललेत की 800 खिडक्या 900 दारं घ्या, फ्रीजचं पण एक दार उघडा. अक्षरशः तो वेल डिझाईन केला, प्रत्येक फ्रेश बॉक्स सकट तुम्हाला सगळं. तो फ्रीजचा तो इंटिरियरच वेगळा आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा डबल डोअर फ्रीज आहे. येस, दोन्ही साईडला आईस क्यूब सकट सगळं तुम्हाला आहे दोन्ही साईडला, बघू शकता पूर्णपणे. इवन डस्टबिनसुद्धा तुम्हाला एक वेल मेंटेन डस्टबिनसुद्धा दिलं आहे. प्लस अगदीच गप्पा टप्पा करायचे असतील इथे कोणासोबत तर खुर्ची पण दिलेली आहे. इवन किचनमध्ये खुर्ची दिली आहे तुम्हाला. सो हा होता आपला किचन एरिया, जो आपण सगळ्यांनी बघितला आहे काय असणार आहे काय नसणार आहे. आता आपण बघूया बाथरूम एरिया कसा आहे. इवन लिव्हिंग रूममध्ये तुम्ही बघू शकता की कॅन्डल स्टँड सकट हे 2 सोफे आणि सुंदर अशी रेखीव आपण बोलू शकतो की सुंदर अशी रेखीव आपण बोलू शकतो. एक असा चेहरा दिलाय. चेहरा म्हणजे असं की एक साईडला तुम्ही बघाल एका डोळ्याकडे तर म्हणजे उजव्या बाजूच्या, युजली माझ्या उजव्या बाजूच्या असं गार्डन टाईप आहे की फूल, त्याच्यावरती पक्षी, एक ब्रिज दिलाय जो नदी पार करून ते डोळे असं सुंदर त्या खिडकीकडे जातात. दुसरीकडे मध्ये असं दुसरीकडे तुम्ही बघू शकता की सीड्या, त्या गार्डनच्या सीड्या त्या घरी जातात आणि एका साईडला हॉर्स वगैरे दाखवले. प्लस ही तर रेखीव डिझाईन आहेच आणि इथे असं मध्ये बघू शकता तुम्ही की एक असा माणूस किंवा एक व्यक्ती असं ते स्वर्गाचं दार किंवा दार चढताना ते मंदिराचं दार असं आपण बोलू शकतो की ते दर्शवलं गेलंय. याच्याच बाजूला आपण एक अशी डायरेक्शन हे बोलू शकतो आपण, ईस्ट वेस्ट नॉर्थ साऊथ अशी पॅलेट दिली आहे. पण ह्याच्या आत काय ते आपण बघूया. आज जसं आपण एंटर होतोय इथे सुद्धा आरशे दिसत आहेत मला सगळीकडे, सशस्त असं. आणि मागे तुम्ही बघू शकता हे आहे बिग बॉसचं द ग्रेट बाथरूम. येस, सो इथे सुद्धा बऱ्याचशा गोष्टी गॉसिप होतात. ते अजून काय होणार आहे, काय होणार आहे ह्याच्यात ते आपण पाहूयाच. सो सगळ्यात पहिलं तुम्ही बघा की इथे संतूर सोप दिलेले आहे. सगळं इथे ऑलरेडी अवेलेबल करून दिलं. संतूर सोप, प्रेशियस लक्झरियस असे मिरर्स. तू पण बघू शकतोस की तू स्वतःच, इवन माझं कॅमेरा पर्सन सुद्धा त्याच्यात क्लिअरली दिसतं. इतके ते हे आहेत, लक्झरियस आहेत, इतके ते क्रिस्टल क्लिअर आपण बोलू शकतो. दुसरं हे मिरर, इथे तर मिरर आहेत. आणि जसं आपण पुढे वळत येतोय हे दरवाजे इथे दाखवलेत, बट एक्झॅक्टली काय आहे की बाथरूम आहे की टॉयलेट्स आहे ते आपल्याला कळेलच. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता फिरते कॅमेरे आहेत. तुम्हाला दाखवते मी 1 2 3 आणि 4 असे 4 कॅमेरेज आहेत बिग बॉसच्या बाथरूम मध्ये सुद्धा. बिग बॉसच्या बाथरूम एक सेकंड, 5वा एक मिनी कॅमेरा आहे ह्याच्यात. बघू शकता मी 1 5 6 असे 6 मला तरी आता दिसण्यात आले 6 मिनी कॅमेराज आहेत. 6 टोटल कॅमेराज आहेत आणि 4 मोठे कॅमेरे. सो मिनी कॅमेराज सुद्धा लावलेत. प्लस इथे सुद्धा सगळीकडे आरशांनी भरलेलं घर म्हणू शकतो, बाथरूम आपण म्हणू शकतो. बाथरूमची टूर तर आपली झाली आहे, लिव्हिंग रूम पण झालाय आपला. आता आपण अजून काही गोष्टी आहेत त्या एक्सप्लोर करूया. चला तर मग. येस, जसं आपण हा पूर्ण गार्डन एरिया बघितला तसंच आपण प्रत्येक अगदी तिथे एक छोटी रूम आहे ते सुद्धा बघितली. जेल टाईप आपण नाही म्हणू पण आहे, खूप काही आहे आतवर खोल. जिम सुद्धा बघितली, स्विमिंग पूल. आता इथे काही स्टेअर्स आहेत आणि वर मला थोडा असं सिटिंग एरिया दिसतोय. सो तो पण आपण एक्सप्लोर करूया. चला तर मग माझ्यासोबत तुम्ही एक्सप्लोर करा.
हे जे तुम्ही डिझाईन सुद्धा बघू शकता, अगदी कोरिओ बारीक असं डिझाईन वेगळंच केलेलं आहे. म्हणजे एक बोलतो प्रत्येक गोष्टीचं बारकाईने. आणि इथे सुद्धा खिडकी आणि दारं म्हणण्यानुसार खिडकी आणि दारं हे आहेतच सगळीकडे, प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्याला तुम्ही अनुभवू शकता अगदी बारकाईने. आणि जशी मी एंटर होते, ओ वाव, बिग बॉस, येस, बिग बॉस, हे एवढं मोठं प्रशस्त नाव बिग बॉस. इकडूनच तुम्ही बघा, अगदी लाकडी कामात त्याला कोरलं गेलंय बिग बॉस असं. आणि जसं तुम्ही ह्या दरवाजातून, हा ॲक्च्युली एंट्रन्स आहे, ह्याच्यातून जसं तुम्ही एंटर होताय गार्डन एरियामध्ये, तुम्ही बघू शकता एकदम असा लक्झुरियस एरिया. म्हणजे फार सिटिंगसाठी सोफ्यांची सोय केलेली आहे. सिटिंगसाठी अशी सोफ्यांची सोय, समोर टेबल अलॉंग विथ फ्लावर्स वगैरे. इथे सुद्धा तुम्हाला कुंडी अशी दिसू शकते. म्हणजे हा गार्डन एरियामध्ये एक बोलतो ना सिटिंग एरिया पण त्यांनी वेगळा केला आहे. सोफाज, तिकडे एक सोफा तुम्ही बघू शकता आणि आरसे. हा असा वेगळा बोलतो ना लक्झरी फील देतोय आपल्याला, खूप असा वेगळा लक्झरी फील, रॉयल रिच टच असतो ना तसा वेगळाच असा लक्झरी फील. आणि इथे पण सेम 800 खिडक्या 900 दारं. बघूया कोणाचा गेम कसा पालटणार आहे. इथे सुद्धा तुम्ही बघू शकता असं स्टँडिंग एरिया बोलू शकतो आपण. इथे है ना, इथे एक मला दरवाजा दिसतोय. ॲक्च्युली तो असं वाटतोय कॅफेटेरियासारखा, की जसं आपलं चहाचं स्टॉल वगैरे असं बाहेरून मला आधी 2 मिनटासाठी वाटलं की हे असं आहे, बट इथे मला एक दरवाजा दिसतोय. येस, बट आत कधी जायला मिळणार हे आपण बघूयाच. पण इथे हा एक दरवाजा दिलेला आहे, तो कसला असं आहे, काय असणार आहे हे आपण लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. तर आता मी एंटर झाली आहे बिग बॉसच्या अशा स्पेशियस बेडरूममध्ये. एंटर केल्या केल्यास तुम्ही बघू शकता एक सोफा अलॉंग विथ शॉल दिलेला आहे. आणि इथे तुम्ही प्रत्येक ह्याच्यावरती बघू शकता बेडवरती इथे सिंगल बेड पण अवेलेबल केलं आहे आणि डबल बेड पण आहेत. मोस्टली ते सगळे डबल बेड आहेत. आणि यावेळेस जास्त एक अल्टरनेट कलर्सचे सोफे दिलेत. अल्टरनेट कलर्सचे तुम्ही बघू शकता सोफे दिलेत. आणि प्रत्येक बेडवरती तुम्ही बघू शकता डोळ्यांची डिझाईन आणि मागे आरसा. हा पण एक डोळ्याची डिझाईन आणि मागे आरसा. प्रत्येकाला लाईट लॅम्प असे टेबल्स. इथे जसं आपण बेडरूममध्ये एंटर होतो, मिडललाच तुम्ही बघू शकता एक असा स्पेशियस असा सोफा ठेवला आहे. आणि प्लस वर तुम्ही बघू शकता असं किल्ल्यांचं झुंबर बोलू शकतो तुम्ही, अलॉंग विथ म्हणजे लॅम्पसोबत, बत्त्यांसोबत असं दिलेलं आहे. आणि ह्या साईडला तुम्ही जसं समोर येतं, जसं मी तुम्हाला बोलले, म्हणजे प्रत्येक डोळा हा काय म्हणजे बोलतो प्रत्येक ह्याच्यात असं वेगळ्या पद्धतीने जे तयार केलं आहे बिग बॉस कंटेस्टंटसाठी. बेडरूम हा सिंगल बेड आहे. आणि इथे सुद्धा तुम्ही बघू शकता प्रचंड असे कॅमेराज आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी अक्षरशः बेडच्या वरती सुद्धा कॅमेराज आहेत, बेडच्या वरती. आणि ते थीम जसं की दार उघडणारे नशीब पालटणार, नशिबाचा गेम पालटणार, तसे इथे एक कॅमेरा, तिथे बऱ्याचशा ठिकाणी कॅमेरा आहेत. जसं की बिग बॉसच्या घरात आपण आलोय. इथे मला एक दरवाजा पण दिसतोय, पण तो सध्या बंद आहे. आणि दोन्ही साईडला 4 असे मिळून डॉमेटरी बेड्स तुम्ही बघू शकता. आणि सगळ्यात जास्त एक्साइटमेंट असणार आहे सगळ्यांनाच की इथे कोण येणार आहे ह्या 2 बेड्सवरती. कारण ह्या 2 बेडवर अख्खं तुम्ही घर बघू शकता, अख्खं बेडरूम तुम्ही कव्हर करू शकता.
तर इथे मी आता ज्या खुर्चीवरती बसली आहे, घरात आल्यानंतर ह्याच खुर्चीवरून बरीचशी वाद होणार आहे, कारण ही असं मला वाटतं की मेकअप चेअर असू शकते मेकअपची चेअर. आणि ह्या चेअरवरती एकाच वेळी बरेचसे कंटेस्टंट असं म्हणजे हे असणार आहे दिगर की बाबा काय कधी कोणाला चान्स भेटतोय असं. आरसा थोडा आता ब्लर आहे लाईट्समुळे, पण दिसेल. आणि ही आहे द कॅप्टन रूम. जसं तुम्ही एंटर होताय तो पूर्ण रॉयल फील तुम्ही घेऊ शकता. कॅप्टनसाठी सेपरेट अशी बेडरूम. येस, कॅप्टनसाठी तुम्ही बघत असाल की सेपरेट अशी बेडरूम दिली गेली आहे. प्लस कॅप्टन रूम मध्ये इथे मला दिसतंय की इथे सुद्धा कॅमेरा आहे, म्हणजे प्रायव्हसी असेल आहे तुम्हाला, इथे सुद्धा कॅमेरा आहे. तुम्ही इथे सुद्धा अंडर ऑब्झर्वेशन. कॅप्टनला एक असा वेगळा टेबल अलॉंग विथ ड्रॉर. येस, अलॉंग विथ ह्याच्यासोबत लॅम्प सोबत तुम्ही बघू शकता. प्लस आरसे, प्लस पॉइंट आरसे, सोफा वेगळा, बेड वेगळे, दोन हे झुंबर दिलेलं आहे स्पेशली कॅप्टन रूम मध्ये. सो हे जे काही लक्झरी आहे तुम्ही जेव्हा बघू शकता की कोण कॅप्टन असणार. सो ही जी काय लक्झरी आहे तुम्ही बघू शकता की दर आठवड्याचा जो कॅप्टन असणार ही लक्झरी त्याच्यासाठी असते. जो दर आठवड्याला जेव्हा कॅप्टन चेंज होत असतात ही लक्झरी त्याच्यासाठी असते. इथे पण एक डोर दिलाय, बट तो कशासाठी काय असेल हे अजून मला सुद्धा माहिती नाही. आणि प्लस तुम्ही जे डिझायनिंग बघताय कॅप्टन रूमचं सुद्धा अगदी बारकाईने, म्हणजे असं विंग्स बोलू शकता तुम्ही. येस, विंग्स सकट ही डिझाईन दिली आहे वेगळी अशी गोल्डन. तर कॅप्टनचा तो एक रिच फील. अगदी रूम पण बघाल तर ब्लॅक प्लस असं बेड, बाकीच्या कंटेस्टंटपेक्षा वेगळे ते बेड आहेत, वेगळा तो बेड आहे. अगदी ब्राऊन असा रॉयल कलर तुम्ही बोलू शकता. गोल्डनचा टच आहे त्याला. प्लस कॅप्टनसाठी ही एक वेगळी चेअर. येस, कॅप्टनसाठी खास त्याने. प्लस येस, एक नजर ठेवायला आपण बघू शकतो की एक डॉगी पण छान दिलाय त्यांनी साईडला नजर ठेवायला, एक सोबती म्हणून. असं म्हणतात की प्राणी हा नेहमी आपला सोबती असतो. सो येस, त्याच्यासाठी पण एक दिलाय. तर ही होती आपली स्पेशियस अशी कॅप्टन रूम. थँक्यू.